पाहिजे तेव्हा हे करणार म्हणजे माझ्याकडून 4.5 घेतले आहे ना. पत्रकार मध्ये माझं नाव घेऊ नका तुम्ही. पोरगी तर मी देऊ शकत नाही. माझ्या बहिणीसारखं आहे. मला ते बहीण वगैरे म्हणू नका. मी त्यातलं हे नाही आहे. आम्ही वेगळं आहे. आम्ही तुझी पोरगी आम्हाला माझी पोरगी वारली म्हणून मी तुझी पोरगी घेतलेली, बरोबर ना. लोकप्रधान न्यूज चॅनलच्या पहिल्या भागामध्ये आपण 1 वर्षाच्या पूर्वा म्हेत्रे या मुली संदर्भात एक धक्कादायक बातमी काल पाहिली असेल. सांगलीची ती 1 वर्षाची मुलगी सोलापुरात त्याच्या आई वडिलांनी नातेवाईकांकडे दिल्यानंतर ती मुलगी बेळगाव मध्ये कशी गेली त्याचा व्यवहार झाल्याचा संशय आम्ही व्यक्त केला होता. आता या बातमीचा पाठपुरावा करताना महत्वाचे धागेदोरे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेले आहेत. 1 वर्षाच्या पूर्वा म्हेत्रे या मुली संदर्भात धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेले आहे. काय आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पाहूयात आजच्या या विशेष बातमीमध्ये. नमस्कार, मी अकबर बागवान. लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कवठे महांकाळ येथे राहणारे राजू म्हेत्रे व शिल्पा म्हेत्रे यांच्या 1 वर्षाच्या पूर्वा नावक मुलीला त्यांनी सांभाळ करण्यासाठी सोलापुरात नातेवाईकांकडे दिले होते. मात्र काही महिन्यातच ती मुलगी सोलापूरच्या नातेवाईकांकडे आढळून आली नाही. त्या 1 वर्षाच्या मुलीचं काय झालं असेल, ती मुलगी कोठे असेल, असे अनेक प्रश्न तिच्या आई वडिलांना पडलेले होते. आम्हाला देखील ती मुलगी नातेवाईकांकडून कुठे गेली याविषयी शंका निर्माण झाली होती. या संदर्भात ज्या नातेवाईकांकडे मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी दिला होता त्या नातेवाईकांनी त्या मुलीचा व्यवहार केल्याचा संशय मुलीच्या आई वडिलांना आला आहे. आई वडिलांनी शोध घेतला असता 1 वर्षापूर्वी पूर्वा बेळगाव मध्ये असल्याचे तिच्या आई वडिलांना समजले. 1 वर्षाच्या मुलीचा व्यवहार सोलापुरात झाल्याची ही खळबळजनक माहिती आहे. लोकप्रधान न्यूज चॅनलने या गोष्टींची पडताळणी केली. या संदर्भात महत्वाची कॉल रेकॉर्डिंग लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे. दुर्दैव म्हणजे 1 वर्षाच्या मुलीचा सोलापुरात चक्क व्यवहार झाला आहे. तर दुसरी सुखद घटना म्हणजे त्या मुलीचा शोध बेळगाव मध्ये असल्याचा लागला आहे. मात्र दुःखद घटना ही म्हणजे की 1 वर्षाच्या लहान चिमुकलीचा व्यवहार झाला, ती विकली गेली. या व्यवहारात कोण कोण आहे, हा व्यवहार कोठे झाला, सोलापुरातील कोण कोण लोक यामध्ये सामील आहे, याची माहिती लोकप्रधान न्यूज चॅनल घेतच आहे. दरम्यान लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या संदर्भात लागलेले आहे. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये 1 वर्षाच्या पूर्वाची 4.5 लाख रुपयाला विक्री झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. फोनवर बोलणाऱ्या त्या महिलेने देखील तशी कबुली दिलेली आहे. मुलीला आम्ही पैसे देऊन विकत घेतले आहे, हे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट होत आहे. मात्र नेमके कोण कोण या व्यवहारात सामील आहेत, सोलापुरात कुठे बैठक झाली, यामध्ये सोलापूरचे किती लोक सहभागी आहेत, या मुलीला घेऊन कोण कोण बैठक करत आहेत, याची माहिती लोकप्रधान न्यूज चॅनल घेत आहे. कारण 1 वर्षाच्या चिमुकलीला ज्याप्रमाणे बाहुली विकली जाते त्याप्रमाणे चक्क 4.5 लाख रुपयांना विकलं गेलं आहे. लोकप्रधान न्यूज चॅनल या सर्व गोष्टींचा पर्दाफाश लवकरच करणार आहे. मात्र लोकप्रधानच्या हाती जी कॉल रेकॉर्डिंग लागलेली आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये जो संभाषण आहे, जो मुलीच्या व्यवहाराला घेऊन संभाषण झाला, त्यामध्ये काय म्हटलं आहे पहा. धक्कादायक ती कॉल रेकॉर्डिंग. मला वंदनाने दिलेले ना, तुम्हाला 4.5 वंदनाने सांगितलं नव्हतं का तुम्हाला तोपर्यंत हे ते राहू द्या म्हणून हे करू सांगितलेलं आहे. म्हणजे तसं कसं होणार? आम्ही काय ते 10 दिवसासाठी आणि 5 दिवसासाठी त्यांना सांगितलं होतं की आम्ही जेव्हा मागेल तेव्हा पाहिजे म्हणून हे ते असं सांगितलं होतं त्यांना. हे ते कालपासून आम्ही पोलीस स्टेशनलाच होतो. पत्रकारला काहीच बोलू नका. सांगते ते आहे, काय सांगते ते आहे राध्यान. कालपासून आम्ही इथं स्टेशनला झोपलोय. म्हणजे तो एक भाऊ पोलीस आहे, PSI बोलला आहे माझा भाऊ. आम्ही सुद्धा आम्हाला पाहिजे म्हणून घेतली आहे त्यांच्याकडून. 4.5 लाख दिले. हे सगळं आम्ही तिकडे सॉल्व्ह केलेलं आहे. तिकडे जायला आमची वस्ती का पळके तुमची ते वंदना हे ते फोनच उचलत नाही. 2-4 महिने झाला आम्ही फोन लावतोय त्यांना. मग आज कंटाळून आम्ही काल पोलीस स्टेशनला जाऊन बसलोय. आता त्यांनी तर ऍड्रेस दिलाय, मग तुमचा नंबर ते देता. मग आता आम्ही
इथं काय होतंय बघायचं म्हणून ठरवलं होतं. नसेल तर आम्ही तिकडे जाऊन तक्रार करा म्हणले होते बेळगावला. त्यांनी तक्रार की नाही झालेच नाही का पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेतली नाही म्हणल्यामुळे पत्रकार करायला लागले. कारण ते आम्ही पैसे दिलेले आहे एवढे, नाही तर माझे पैसे मला परत पाहिजे. ते तुम्ही ज्यांच्याकडे दिलते त्यांच्याकडून पैसे परत घ्या. तुम्ही काय आमच्या हातात रुपये दिलेला नव्हता तुम्ही का? तुम्ही मला दिलाय का? फोटो काढलाय का? काय काढलंय माझ्यासोबत? तुम्ही मला रुपये दिलाय का तुम्ही? आता तुम्ही बघ, आता तू मला कसं बोलते ना, मी मला मान्य माहित आहे का काय काय तुमच्या तुम्ही कसं लागलंय, काय झालंय? बरं, तू तसा बोलतोय ना, मी मान्य करते. कोणी मला एक सांग, कोणी पैशाशिवाय कोणी पोरगी देते कोणाला? नाही ना. अहो पैशासाठी काय आणलं बी आता आम्ही दिले का? त्यांच्याकडून रुपये घेतला होता का? विचारा तुम्ही सुद्धा त्यांना. मला ती काळजी लागली पोलीस की 3-4 महिने झालं फोन उचलत नाही, काय नाही, मुलगी कुठं आहे, काय आता फोटो पाठवा म्हणलं, फोटो पाठवा.